संसार सागर दुस्तर भ्रांती मायापुर कैसा उतरूनी पैलवार चिंता पडली फार शारदा
भक्ताचे रक्षण तुवा केले दयाळा रक्षण तुवा केले माझ्या विषयाची कैसे बाका मित्र दाखले पायाचा दास दत्तार दिनाई कमरार दिनाई काली पतित पावन नाम दीन दयावंत त्यारा काली अहो महाभक्त तारले तुम्ही भक्त तारले अहो महाभक्त तारले कीर्ती ऐकी तुमची कीर्ती ऐकी आणि म्हणून देवा पाया पाठी आरती करी पायाचा दास दत्तार दिनाई कमरार दिनाई काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली अहो पतित पावन नामा ऐकून आलो दरबारा तुमच्या आलो मी द्वारा अहो झालो युक्ती फिरून नका जाऊ मागारा पायाचा दास दत्तार दिनाई काली कमरार दिनाई काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली पायाचा दास दत्तार दिनाई काली कमरार दिनाई काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली पायाचा दास दत्तार दिनाई काली कमरार दिनाई काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली पायाचा दास दत्तार दिनाई काली कमरार दिनाई काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली पतित पावन दीन दयावंत त्यारा काली सद्गुरु महाराज की जय। ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतयुगलसदृशं तत्त्वमच्चाक्षणम् एकं नित्यविमलमञ्जलं सर्वादिसाक्ष्यभूतम् भवातीतत्रिगुणरहितं श्री सद्गुरो नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरोपद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा माहुरजा दत्तात्रया दंडवत तुझ्या पाया
दंडवत तुझ्या पाया तुमची यावरून मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. सर्वप्रथम गुरु महाराजांना नमन. आजचा आपला पोथीचा दुसरा दिवस. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु महाराज. कालचा दिवस पोथीमध्ये आपण गुरु महाराजांचं रूप, गुरु महाराजांचं रूप कसं आहे, गणपती कोणता होय, मग आपला गणपती कोण होय. आनंद तोची करा गणराज, आनंद तोची करा, 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 काल काही तुम्हाला सांगणं झालं नाही गणपती कोणता होय, आपला खरा गणपती कोण होय. आनंद तोची करा गणराज, आनंद तोची करा. हे होय. काल आपण या गुरु महाराजांना नमन केलं, गुरु महाराजांचं रूप बघितलं. आता आजच्या आपल्या पोथीमध्ये जसे विष्णूचे 10 अवतार झाले, धर्मरक्षणासाठी, तशा प्रकारचे आनंदाचे सुद्धा गुरु दत्तात्रय प्रभूचे सुद्धा, आणि 4 युगामध्ये 4 अवतार झाले. 4 अवतार आज आपल्याला बघायचं आहे. मग प्रथम हंस अवतार झाला, अवतार सत्य लोक भुवना, सनकादिकाचे प्रश्न आणि होता झाला सहाय्यकारे. प्रथम कोणता अवतार आहे. हंस अवताराने उपदेश दिला कर्त्या युगात. कर्त्या युगामध्ये गुरु महाराजांना हंसाचं रूप धारण करून जे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र त्यांना बोध करण्याचं जे काही कार्य गुरु महाराजांना केलं. प्रथम हंस अवतार झाला, अवतरला सत्य लोक भुवना, सत्य लोकामध्ये या अवतार आणि सनकादिकाचे प्रश्न आणि होता झाला सहाय्यकारी. संकादिकाचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचं काम गुरु महाराजांना केलं. सनक सनंदन सनातन सनत कुमार 4 जण प्रीतीपूर्वक प्रश्न आणि पित्या कारण करते झाले. सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 जण आपल्या पित्याला म्हणजे आपल्या बापाला विचारतात. मग जय जय स्वामी कमलोद्भवा, सत्यलोक नायका विश्वोद्भवा, परज्ञान मोक्ष ठेवा आणि उपदेशावेची दिना लागे. कमलोद्भवा म्हणजे ब्रह्मदेवाला म्हणाले, महाराज आमचे जे काही प्रश्न आहेत
आम्हाला निर्गुण निराकार वस्तू पाहिजे, कुठं भेटत? मग ब्रह्मदेव काय म्हणतात? ऐकोनी पुत्राचा प्रश्न सूचित झाले विधीची म्हणे पुत्र होय ज्ञान आगम्य आहे नामाशी. ब्रह्मदेव काय म्हणला? तुमचा प्रश्न ऐकून माझं मन दूषित वाटलं आणि मला हे ज्ञान माहित नाही. हे ज्ञान आगम्य आहे आम्हाचे, आमच्या जवळ हे ज्ञान भेटू शकत नाही. मग ते ऐकलं बरोबर. चार पुत्र ऐकोनी पित्याची निराशा स्मरते झाले पूर्ण पुरुषा आम्हा अनाथाचा कुवासा आणि तुझं वाचून आले नाही. पूर्ण पुरुष कोण? गुरु महाराज होतो पूर्ण पुरुष. पण आपण म्हणता काकडा आरतीमध्ये जय जय आधी पूर्ण पुरुष म्हणता की हे पूर्ण पुरुष. त्या पूर्ण पुरुषाला या चार मानस पुत्रानं भजन केलं. गुरु महाराजाचं आम्हाला निर्गुण निराकार वस्तू पाहिजे. ब्रह्मदेव मला आमच्या जवळ नाही बापू, हे आमच्या जवळ भेटायचं नव्हतं. हे आगम्य ज्ञान आहे. आगम्य तर के चौकाशी साई जणी झाल्या पिशी आणि काही पाडाचा याला कळालं नाही. आमच्या जवळ हे ज्ञान नाही. सद्गुरु परब्रह्मा सद्गुरु आवाक्ष नामा सकळ मंगळ धामा आणि माया तीत तो जगद्गुरु. गुरु कसा आहे? गुरु परब्रह्मा आहे, सद्गुरु आवाक्ष कामा सकळ मंगळ धामा आणि माया तीत तो जगद्गुरु. जगद्गुरु कोणाला म्हणावं? आता बऱ्याच ठिकाणी आपण बरेच जण जगद्गुरु नावाची पदवी लावून घ्यावेत. हे नाव जगद्गुरु जे मायाच्या आधीच आहे. जिथं मायेचा देश नाही, जिथं आशेचा फास नाही, जिथं माया त्याच्याजवळ फिरकत शकत नाही, त्याला जगद्गुरु म्हणाव. जगाचे गुरु आपले जगद्गुरु गुरु दत्तात्रय प्रभू. मग पाहुनी तयाचा भाव अवतरला परमपदीचा राव आणि तो कुशीला अनुभव ते तो सांगतो झाला. फक्त भाव पाहिजे. देव घरी चालूनच येतात. भक्तीचा पाहिजे देव चालून येतो घरा. 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 भक्तीचा पाहिजे देव चालून येतो घरा. भक्तीचा पाहिजे देव चालून येतो घरा. मग हिरा कशाचा रावाव? भक्तीचा हिरा पाहिजे. भक्तीचा पाहिजे हिरा देव चालून येतो घरा. देवाला तुम्ही देवा करायची गरज नाही. फक्त भक्ती पाहिजे. देव घरी चालून येतात. गुरु महाराज घरी चालूनच येतात. फक्त भक्ती पाहिजे. अशी यांचा भाव, यांची भक्ती बघून अवतरला परमपदीचा राव. परमपदीचा राव कोण होय? आपले आनंद होत. म्हणून एका अभंगामध्ये सांगितले देवा आले निमित्ते आले सया देशे. 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 पाठविले जाते मोक्ष पदे पाठविले जाते. मोक्ष पदे पाठविले जाते. मोक्ष पदे पाठविले जाते. मोक्ष पदे पाठविले
आले सयांपिशी पाठविले त्याची मोक्षे पुढी जीवाचा उद्धार करावया जाण घातिले आसर अनंत युगे वाट पाहे शुद्ध लक्षणीचा राव भरोनिया भाव जावे बाळगीर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा बापूजी पायाचा मग वाट पाहे शुद्ध लक्षणीचा राव ये परमपदीचा राव शुद्ध लक्षणीचा राव महाराज वाटच बघायला मला भक्त कवा येईल महाराजाचे सज्ज झालं नाम उच्चारिता दर्शन महाराजाचं काम असं आहे नाम घेतलं की दर्शन मात्र आपल्याला कटाळा नामाचा हे नाम घेतले गाणे नाम घेतले अशी भक्ती पाहिजे भाव पाहिजे नाम घेतल्यावर माणूस पावन होऊन जाते नामाला शुद्ध लक्षणीचा वाटत बघायला माझं ते पुरकवा येईल बापाला चिंता माझं पोरग निष्ठून गेले कर्मभूमीला काल बघते आपण कीर्तनात पोरग निघून आले बाप तिथं फिकीर करायला पोरग कुठं गेले मांडीवरच होत मात्र याला विद्या अवैधीच्या नाचला बोलून खाली आला बापाला पटत नाही मग आज बापाला आणायचं आपल्याला बाप काल सांगितलं पोती सांगितलं आनंद देव माझे तुझा मग बापाला फिकीर पडले शुद्ध लक्षणीचा राव आपण तागडा आरतीमध्ये म्हणतात शुद्ध लक्षणीचा राव तिथं सुद्धा आहे शुद्ध लक्षण गड त्याला माया गड म्हणाव शुद्ध लक्षणी गडी म्हणला सापडली पूर्ण आपल्याला तिथं पूर्ण बघावं लागते हे गुरु महाराज याची भक्ती पाहून आले मग संताधिक उपदेशुनी अवतार गेला निजभुवनी मोक्ष पदाची निशाणी आपले पद संताधिकाला जे काही प्रश्न होते त्याचे उपदेश देऊ गुरु महाराजांचा अवतार निज भुवनाला गेला मोक्ष पदाची निशाणी दिले आपले पद मोक्ष पदाचा त्याला रस्ता दाखवून गुरु महाराजांचा अवतार निज भुवनाला गेला मग परपदा वहिले ज्ञान नाही सांगितले विकार सृष्टीचे महत्व केले सनकादिकाशी विकार सृष्टीचं महत्व विकार सृष्टीचं ज्ञान संकादिकाला गुरु महाराजांना हंसाच्या रूपामध्ये सांगितलं मग परिपरार करतो हंसाशी न कळे विचार आगो दृष्टी मनोनी निर्धार योग्यता नाही का सांगावया परिपरार करतो हंसाशी न कळे विचार त्यांच्या वरी सुद्धा आहेत आनंद
ते अवतार जीवाचा अवतारासाठी आले. म्हणून दत्तराज आपले बंधू होत. दत्तराज माझे बंधू, दत्तराज आपला जीवाचा अवतार करण्यासाठी आले. 4 युगामध्ये 4 अवतार. या 5मध्ये ब्रह्मतोरण श्रीकृष्ण अवतार. जीव उदाहरण्याचा प्रकार किती म्हणून वर्णावा. श्रीकृष्णाचा जरी अवतार झाला तरी जीवाचा उदाहरणाचं थोडंफार काय होईना मात्र ज्ञान सांगितलं. गीतेच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून, भागवत झाली, गीता झाली, त्याचा सार सुद्धा आपला संप्रदाय आहे. ज्यावेळेस युद्धाला सुरुवात होते श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला. अर्जुन म्हणला मजेच भावकीच होतं, कसं मारू म्हणता येईल, त्याला मोह माया लागली. त्यावेळेस कृष्णाला सांगून दिलं तुझं कोणीच नव्हतं. त्यावेळेस अर्जुनानं सुद्धा दिव्य देवदत्त नावाचा शंख वाजवला. आपल्या संप्रदायाचा ध्वनी तिथं सुरू केला. हे ज्ञान श्रीकृष्णानं सांगितलं. आता लोक काही बरगळतात. मग स्वीकार ज्ञान शक्ती काष्ट पाषाणांतरी मुक्ती चौखानी जीवाची गणती न करवे शेते. महाराजाकडे ज्ञान शक्ती आहे. काष्टपाषाणात सुद्धा महाराजांना मुक्ती दे. चौखानी जीवाची गणती न करवे शेषाते. महाराजांचं वर्णन करताना शेषाच्या सुद्धा 2 जीवा झाल्या. आपल्याला काय वर्णन आहे गुरु महाराजांचं काय होणार आहे. म्हणून आपण कीर्तनाला एक श्लोक घेता. आनंदा लक्षावत्रा नाशाद्रांबरा हृदय आठवा दत्त दिगंबर करता तुझे नाम स्मरण दोष आदि को होतील दहन. हरच नाम स्मरण केल्याने काय होते. दोष आदि को होते दहन. ब्रह्म विष्णू त्रिनयन ते करतील तुझे स्तवन. ते तिघही देव तुमचं नाम स्मरण करावे. ब्रह्म विष्णू महेश्वर ते करतील तुझे स्तवन. कर्मभूमीच्या दैवत्रण बजावे सर्वता आणि भजल्या केल्या पुण्य जाये व्यर्थ. भजलं पुण्य केलेलं व्यर्थ जाते. म्हणून कर्मभूमीच्या दैवताला बसता येणार. याचा श्लोक घेता कीर्तनाला मात्र याचा अर्थ कळायला पाहिजे. आनंद आलक्ष्य आगोचर सगळ्याच्या वरी आहे, सगळ्याच्या आधी. म्हणून आपण रूपाचा सुद्धा अर्थ आहे. आगोचर रूप देवा पाता रूप तो भावा पाहिया रूपले मुरे देवी जाता ध्यान. बैसविली नेत्रपुटी ब्रह्मानंदी झाली दाटी अरे पाया रूपले म्हणा मुरे देवी जाता ध्यान. गुरुराज दत्त दिगांबर पाया रूपले म्हणा मुरे देवी जाता ध्यान. या मग बसातून महाराजांचा आनंद लक्ष अगोचर अविनाश अजरांबर. अविनाश आहे, अजरांबर आहे. हे गुरु मग निजरामाचा दाता श्रीकृष्ण चक्रवर्ती तत्वता विकार सृष्टीची मुक्तता देता झाला जीवाशे. श्रीकृष्णाची जर भक्ती केला तर निजरामाची प्राप्ती होते. विकार सृष्टीमध्ये 19वे पद निजनाम 19वे. श्रीकृष्ण राज्य करतात. 2 कोटी यांचा परिवार आहे. छंद नावाचा मळ यांनी जीवाला लावला. श्रीकृष्णाची भक्ती केल्या 19 पदापर्यंत जाता येईल. विकार सृष्टीचं तिथलं काय जे काही आहे ते मिळेल. मात्र मोक्षाला जाता येणार नाही. जिथलं तिथपर्यंतच आहे.
सृष्ट्या सुद्धा इथंच हात इथंच बसवावं लागते, नाहीतर इकडे सारे वरी आता काय शिडी लावून म्हणालो तिकडे नाही, इथंच आहे. मग कशाला म्हणले गुरुये परत ज्ञान गुरुशी पुसावे, परसिद्धांती पाहावे म्हणजे कळेल. जीवा आणि दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ विचार अनुभवावे. चार पदार्थ काल आपण बघितले, अजून समोर जाऊन आपल्याला डिटेल बघायचं आहे. आता 2-3 दिवसात 4 पदार्थ काल आपण थोडक्यात जीवाला आपण आणलो. हे जीवा 4 लेप लेप चतुर्विध कर्म चौयुगाचे धर्म जाणून घ्यावे. 4 युगाचे धर्म कोणते आता जाणून घ्यावं लागते. करता योगे आत्मोपासना केली गणेश फळ होते फळ होते श्रीकृष्णाची भक्ती केला तर आपले पद देऊनी बहुताचे केले उदाहरण. सगळ्यामध्ये उद्धव अर्जुन केले पुराण प्रसिद्ध. अर्जुनाचा उद्धार केला श्रीकृष्णा. कोणतं नाम दिलं, आनंदाचं नाम दिलं. नाम आपल्याला सुद्धा घ्यावं लागते. नामाचंच महत्व आहे. कलियुगामध्ये नामानच जीवाला अनुभव येतो. म्हणून सांगते कलियुग चांगला नामे रूपी रंगला, भजन मार्ग लावे मोक्ष नाही कलियुग चांगला ज्ञान सांगितले. त्रेतायुगामध्ये भक्ती, द्वापार युगामध्ये वैराग्य आणि कलियुगामध्ये जीवाला नामाने उद्धार होते. नामच पाहिजे. चौयुगामध्ये श्रेष्ठ करीत पावन जन्म सुफळ, जरी मिळेल सद्गुरु सच्चा तरी मोक्षाची तात्काळ. गुरु जर पक्का भेटला मोक्ष तात्काळच. नंबर 1 आहे आपल्यालाच कलियुग. 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे आपली. इथं भक्ती केली पाहिजे. म्हणून भक्तीचा पाहिजे हिरा. देव चालून यालाय घरा. महाराज घरी चालून येतात, फक्त भक्ती पाहिजे. मग गीता ब्रह्मविद्या उपदेशिले मोहवृत्ती दूर केले, पूर्णतेची भक्ती दिली तया उद्धवा कारणे. गीतेचा उपदेश केला, ब्रह्मविद्येचा उपदेश केला, मोहवृत्ती दूर केली. जे काय आपल्या जीवाला मोह माया लागली ते वृत्ती दूर केले आणि पूर्णतेची भक्ती दिली. पूर्णतेची भक्ती कोणती होय? आपला संप्रदाय पूर्णतेचा आहे. तीच भक्ती दिली तया उद्धवा कारणे. त्या उद्धवाला तीच भक्ती देण्यात आली. मग तिसरा चांगदेव अवतरला संयमेव, परमायेचा आश्रम जीवन आणि उद्धरण केले.
सांगेव त्याला सुद्धा उपदेश जीव जीवा दिले आपुले पद नाही परज्ञानाची सुध ब्रह्मविद्या सुबुद्ध आणि उपदेशिले हे जे काय ब्रह्मविद्येचं ज्ञान श्रीकृष्णाने दिलं आता परज्ञानाची बुद्धी त्यांच्या जवळ नाही कोणाला विचारावं परज्ञान परज्ञानाच्या पुन्हा माझला लावा गुरुराया माझला लावा गुरुराया परज्ञानाच्या पुन्हा माझला लावा गुरुराया माझला लावा गुरुराया परज्ञानाच्या पुन्हा माझला सांगा गुरुराया सांगा गुरुराया परज्ञानाच्या पुन्हा माझला सांगा गुरुराया सांगा गुरुराया परज्ञानाच्या पुन्हा माझला गुरुला विचारावं लागते सगळं गुरुला विचारायचं कारण जरी मिळे सद्गुरु सच्चा मोक्ष तात्काळ मोक्ष तात्काळ म्हणून सांगितले मग विकार सृष्टीचे महत्व अमरवलीचा सिद्धांत पण काया प्रवेशाचे सामर्थ्य दाखविले जगाशी याची भक्ती केला विकार सृष्टी प्राप्त होते श्रीकृष्णाची भक्ती केला तर श्रीकृष्ण आपलं पशी बसून घेऊ शकतात याच्यावरही त्यांचं काम नाही 19 पदापर्यंत झालं मग बरवसे नामनगरी प्रधान कुमार पुत्रा ते शिकारे कामाक्षा निर्धारे स्वयंदेह टाकीला तयाने बरवसे नाम नगर प्रधान कुमार पुत्रा ते स्वीकारे कामाक्षे मेने निर्धारे स्वयं देह टाकीला त्याने देह टाकून मुक्ती दिली आपले पदाची शुद्धी नाही परमार्गाची उद्धव दृष्टी नाही परब्रह्माची या अवतारा कारणी श्रीकृष्णाच्या अवताराला मुक्ती दिली आपल्या पदाची आपल्या पदाचं देऊ शकतात शुद्धी नाही परमार्गाची परमार्गाचा रस्ता त्याला अजून कळाला नाही आपल्याला कळाले आपलं भाग्य होईल बहुत जन्माच्या शेवटी होय नरदेयाची भेटी येते परमार्थाची तुटी पडून दिजे अनेक जन्म गेले आपले 4 खाण्यामध्ये हे सुद्धा बघायचं आहे कीर्तनाच्या माध्यमातून मग आता लास्ट जन्म होता शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे शेवटचं वय आता इथं साधून घ्यावं लागते नरदेहाने पुन्हा मिळेना साधून गेलो नाही नरदेहाने पुन्हा मिळेना साधून गेलो नाही मनुजा सुख कर दत्त मनुजा सुख कर दत्त मनुजा सुख कर दत्त
नरदे आणि पुन्हा मिळेना साधून घे लवलाये अन मनुजा सुख कर दत्त मुलाय. सुखासाठी काय पाहिजे? दत्त भजन पाहिजे. म्हणून दत्त नामात घ्यावं लागते. कोणत्याही आडमार्गाने जाता येणार. भक्कल आडमार्ग या कलियुगामध्ये निर्माण झाले. आता खरा जे पंथ आहे त्या पंथाला धरून आपलं चालणं आपलं काम. अनेक शास्त्र अनेक मत माणसं परेशान व्हावी. कुठून जावं कसं जावं रस्ता कोणता होय. आपला रस्ता होय आनंद मार्गाचा. या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आणि आपल्या करून आपल्याला एकच दानी केली. एकच नाम देऊन टाकलं. आपला एक मार्ग होईल आनंद मार्ग एक नामे. म्हणून एकच दिलंय. एकच पाहिजे इथं भक्ताला दोन जमणार. गुरुदेव जीवाचे धने त्यावेळी मला एकदा दृष्टी पडता जीवावरी अथवा कर स्पर्श निर्धारे संबंधवदे ठोय प्रमाण झाले ते तुन्या. गुरु महाराजांची दृष्टी पाहिजे आपल्या जवळ. दृष्टी असता तर सर्व काम सुरळीत होते. नाहीतर काय काय माणसं भक्ती करत हो नाचवालाय पैसाच नाही गुरु केल्यापासून नुसताच होऊन गेलो होत ते इच्छा घरी टाकून गेलो. आता काय करावं. दृष्टी पाहिजे गुरु महाराजांची. आत्मा कर स्पर्श निर्धारे संबंध वेद हे थोरे आणि प्रमाण झाले ते दोन्या. पुरी अवतरणा जीवा वेद बोध निधना स्वपदाचा मोक्ष निरोधीला म्हणता लागे. पदापर विचार न कळे हा निर्धार विकार सृष्टीचा राजेंद्र आणि गुंडम राहुलचा नावे. विकार सृष्टीचा राजेंद्र आहे. ब्रह्मविद्येचे 4 अवतार. कृष्णाचा पलीकडे आहे सांगितले ग्रंथात 5. मात्र आपले परम पूजनीय श्री संत मुकुंद महाराज यांनी संपूर्ण ज्ञान देण्याचं काम करतात. आमच्यासारख्या पामराला सांगितलं हे 4 अवतार आहेत. त्याच्या वेगळा एक कृष्णाचा अवतार देवी वय ब्रह्मविद्येचा थोडं बाजूला आहे. 5वा श्री भू प्रभू राणा क्रीडा केले प्रतिष्ठाना विहर प्रसंगी नाना आणि उतरिले जीवा. गुरु महाराजांचे जे काही अवतार 784 सिद्ध कर्मभूमीमध्ये भ्रमण करतात जीवाच्या उद्धारा कारणे.
बटोबा आणि नागादुर्णास बाईच आंबाईच औसास आणि समस्त अधिकार्यास ज्ञान निरोपिले. गुरु महाराज सर्व भक्ताची इच्छा पूर्ण करतात. एकाच भक्ताची नाही, जे कोणी भक्त असेल गुरु महाराज त्याचे सर्व प्रश्न निरसन करतात. आणि गुरुला विचारल्यावर गुरु जर सांगत नसेल ते गुरु नव, गुरुला विचारल्याबरोबर गुरु सांगायला पाहिजे. आणि शिष्याला विचारायला पाहिजे, महाराज कापसाला बायाच भेटना आले, कोणतं नामस्मरण करू? आपलं डोकं असलं आहे गुरु ज्ञान आपल्या जवळ विचारायचं नाही. आपल्याला गुरु विचारल्यावर सांगलं पाहिजे. गुरुनं ब्रह्मांडाच्या गोष्टी पिंडावर दाखवावं, हे गुरुचं काम. गुरु कशासाठी? गुरु आपल्याला वाट दाखवला पाहिजे. हेच होय, सगळं लक्ष करावं लागते मोक्षाच्या गावाला, हेच रस्ता होय, या रस्त्यानं तू जाय. अनेक जण गेलेत आणि तुला सुद्धा जावं लागलं, असं गुरु सांगले पाहिजे. मग प्रथम नव प्रकरण सांगितले, जीवा ब्रह्मविद्या व्यक्त झाले, आयसे बावण पुरुषाशी उपदेशिले यथागती करून या. काय ब्रह्मविद्येचा अवतार, आमचा अवतार जे झाला, 52 पुरुषाला गुरु महाराजांना उपदेश केला. करता युगामध्ये वचन पाठ आणि मुक्ती पाठ श्रीमुखे दृष्टांत सांगितले स्पष्ट. पूजा अवसरला मूर्ती निकट आणि समस्त भक्त जनाशी दिले. वचन पाठ मुक्ती पाठ गुरु महाराजांना दृष्टांत देऊन सर्व भक्तांचं मन समाधान केलं. ज्ञान अमृत पाजून ज्याला तहान आहे त्यालाच पाणी पाजवावं. पाणी पितूच काय नाही, ज्याला जबरदस्ती पाजल्यावर त्याला फुटून देते पाणी. तसं ज्ञान होय, ज्ञान ये ज्ञान म्हणजे शस्त्र. स्वतः तलवार घेऊन हिंडल्यासारखं म्हणजे ज्ञान होय. तेव्हा पुढचं काही सांगता येणार. अहंकार येते ज्ञानानं, ज्ञानानं अहंकार प्राप्त होते, अभिमान प्राप्त होते. गुरु मार्ग गुरु मार्ग तरवालीची धार होय तलवार. ज्ञानानं माणसाला अहंकार येते आणि अहंकाराला मिटवायचा असेल तर ज्ञानच पाहिजे. अवघड आहे कार्यक्रम, ते ज्ञान पचवता आलं पाहिजे. मोठमोठे राजे झाले, किती मोठे साधू संत झाले, तिला ज्ञान पचलं नाही. जसं कुत्र्याला तेल पचणार तसं ज्ञान होईल. ज्ञानानं अहंकार, आणि अहंकार म्हणजे छोटा चाकू किती जणांची गडी कापायला कोणाला ताऊ, हे ज्ञान. मग ज्ञानाचा अहंकार नको, समाधान नको. असं जे करतील ते करतील. गुरु महाराज, वाचा गुरु महाराजाचे, काया गुरु महाराजाचे, मन गुरु महाराजाचं, आपलं काहीच नव्हतं. कशाला अहंकार एवढा पाहिजे? नामस्मरण मूर्ती स्मरण लीला स्मरण चेष्टा स्मरण उत्तर कळा पूर्व कळाली जाण आम्ही तज्ञान निरोपिले. कोणतं ज्ञान? नामस्मरणाचं ज्ञान, मूर्ती स्मरणाचं ज्ञान, लीला स्मरणाचं ज्ञान, चेष्टा स्मरणाचं ज्ञान, उत्तर कळा पूर्वादी कळा आम्ही तज्ञान निरोपिले. भक्ताला गुरु महाराजानं आईसा चक्रधर अवतार जीव उतार निवातुर श्री दत्तात्रय प्रभूचे कृपा पात्र आणि परिपूर्ण जाणावे.
अशी मी अवतार मार्ग स्वामीशी निरोगी श्री प्रभो गेले स्वस्थानी कृपा मायेचे आश्रय करून अवतार कार्य संपादले. गुरु महाराजांच्या आशीर्वादानं हे कार्य संपादन दत्त प्रभूंनी केलं. माया चक्र धरले म्हणून चक्रधर नाम पावले. मायेचं चक्र आहे महाराजाजवळ म्हणून चक्रधर नाम पावले. आणि भजन मार्गी आदेत झाले दान पदाचे आपुल्या. आपल्याला भजन मार्ग दाखविला आहे. भजनाचा मार्ग आहे आपल्याकडून. भजनाचा मार्ग गुरु महाराजांनी भक्ताला दाखवलेला. दिव्य सरतीचे महंत आदि उत्पन्न केले बहुत परिपरात्पराचा अंत कळाला नाही तयाशी. दिव्य सरतीच्या सुद्धा दैवताला परात्पराचा अंत कळाला नाही. 81 कोटी 1.25 लक्ष वरील हा दैवता यात कोणी नाही मोक्षाचा दाता. याच्यात नाहीच मोक्षाचा दाता. काय ज्याची कोण आनंद कोणालाच कळाली नाही असा तो परात्पर परमेश्वर. पंच अवताराचे कथन क्रिया नाव रूप झाले वर्णन. आता रजगुणापासून उत्पन्न झाले ते ऐका. आता पंच अवताराचं कथन क्रिया नाव रूप झाले वर्णन. कुठून झाले अवतार? रजगुणापासून. काल सुद्धा बघितलं मायेच्या रजगुणापासून अवतार धरले अन्न नेऊन जाणार. कालची बोलू मायेच्या रचनापासून अवतार झाले. मग मच्छे कच्चे वरार नरसिंह वामन देव परशुराम श्रीराम सत्यमेव श्रीकृष्ण आठवाचा नावा. बौद्ध आणि कलंकी जाण हे दयाचे नामाभिधान. आपुले महत्व वाढवणं आणि मायेचे कार्य संपादले. हे विष्णूचे अवतार. विष्णूचे 10 अवतार. आता भक्ती केल्यावर त्याच्या विरहित आनंदाचे भजता विष्णू योनी रहित. जशी योनी भोगाव्या विष्णू झाला दुचित. आनंदाची भजता विष्णू योनी रहित. अवतार कच्चे मच्छे वरा नरसिंह वामनदेव परशुराम श्रीराम श्रीकृष्ण आठवाचा नावा. हे ब्रह्मविद्येचा अवतार. निज धामाचा श्रीकृष्ण. कृष्णाजवळ अनेक छंद आहेत. प्रत्येक छंद आहे कृष्णाजवळ. कृष्णाला 14 विद्या 64 कला आवडत आहे. त्याच्यामध्ये जीवाला बोलवून टाकते श्रीकृष्ण. परत ज्ञान त्यांच्याजवळ नाही. ब्रह्मविद्येचं ज्ञान त्याच्याजवळ मिळू शकते. आता परत ज्ञान आपल्याला गुरुजवळच भेटल. काल मुकुंद महाराजांनी सांगितलं गुरु कोणाला म्हणावं, सद्गुरु कोणाला म्हणावं. हाडा मासाचा गुरु होत नाही. बरेच जण म्हणाय हेच गुरु होय. गुरु यारी म्हणून गुरु तोच ईश्वर म्हणून बक्कळ गुरुला अहंकार यालाय मीच देव हो. हाडा मासाचा नवच गुरु. काल प्रवचन आम्ही ऐकलं. इथं काय आल्यानंतर मात्र घरी बसूनच ऐकलं. हाडा मासाचा गुरु नको त्याला गुरु म्हणता येणार. बरेच जण मला गुरुच्या मनात भरम निर्माण व्हाय. गुरु तोच ईश्वर तारक ब्रह्म तो निर्धार म्हणून असावा अत्याद. आणि आपल्या गुरु विषयी इथल्या गुरु बद्दल बी आपल्याकडे असला पाहिजे. आता गुरु इतरला ईश्वर नव्ह. त्याला वाट लावले फक्त जीवाला मार्ग दाखवण्यासाठी. त्याचं काम काय? आज्ञा जीवाला ज्ञानामध्ये आणून ज्ञानाचा प्रकाश टाकून त्याला मोक्षाचा मार्ग दाखवणं हे गुरुचं काम. इतका गुरु ईश्वर होऊ शकत नाही. बरेच जण म्हणायला आम्हीच देव. कुठं आहे देव? भक्त प्रल्हादासारखी कथा वाले तिने कसे काय म्हणा मीच देव. दुसरा देवच कुठं आहे तुला? माझंच नामच करून कसा भरम वालाय भरम काढ टाका. हे भरम निघाला पाहिजे. भ्रांती पडली तुम्हाला. या भ्रांतीच्या डोळ्यामध्ये तुम्ही बुडून गेला तुम्हाला खरा देव दिसायला तयारच नाही. भ्रांती पडाली पाठी लागली वासना
पडली यातना परवस्तू शोभवेना परवस्तू त्याला सापडायला तयार नाही पाठी लागली वासना वासना पाठी लागली वासनेच्या संगे जन्म घेणे लागे मरताना वासना आली वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासना कोणतं ठेवू नका निर्मळ मुक्तच मनात काय चालवं फक्त नाम उत्ता दत्त आनंद प्रभू देव दत्त नामच असलं पाहिजे सिद्धांतामध्ये म्हणून हाताला काम मुखाला नाम हात सद्गुरुवंताचा आहे नेम तेच नियम बरेच जण म्हणाय काम करालो हात दिले काम कराय टाळी वाजवायला मात्र तोंड काढून आलं ठेवालास काय भाकर देण्याचं काय करते हाताला काम संसाराचे काम हाताने मुखाला नाम असतो सतत उठता बसता संतांचं कसं आहे नाम चालूच राहतं पण आपलं कसं आहे शिंक जांभळी कोकला संताच होईल शिंक जांभळी कोकला नाही तुका वेळ वाया गेला संत काय म्हणतात शिंक जांभळी कोकला की आपला एवढा वेळ वायाच नाही नामस्मरण आपण शिंक आले की देव दत्त कोकला की आनंद प्रभू शिंक जांभळी कोकला जांभळे आले देव दत्त आपलं 3 टाइमला नामस्मरण नाही बाकी रिकामीच आपण आपलं कसं नाव कसा उदार होऊ लागता मग एक देशाचे अवतार जीव ब्रह्मिलेगा अपार लक्ष 84 धार न चुके निश्चयसी या अवताराचं भजन पूजन काही जरी केला लक्ष 84 चा फेर चुकू शकत नाही म्हणून गुरु भक्तीच पाहिजे गुरुशिवाय मार्गच नाही गुरु विना अनेक नाही कोणी सकळ जीवा देवाचा धनी गुरुशिवाय कोणीच नाही आपल्याला गुरु साधकाची माई गुरु शिंदाला की साहेब गुरु काम देऊन आहे सरता घरी तू बसे गुरु पाहिजे गुरुशिवाय मार्गच नाही आपल्याला आता गुरु संत कोळीचा राजा गुरु संत कोळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरुचा देव आहे तुझा आणि पाटा गुरु संत कोळीचा राजा गुरु प्राण नाही मग याची भक्ती केली तर आपल्याला 84 वेळ चुकू शकत नाही म्हणून करिता पायांची भक्ती न जाय जीवाची पुनरावृत्ती पूर्ण पदाची प्राप्ती कल्पांती काळी लावेना याची भक्ती केल्यावर जीवाची न जाय पुनरावृत्ती आणि पूर्ण पदाची प्राप्ती कल्पांती काळी मिळेना जरी कल्प गेले याची भक्ती केली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून एकाच भजन पाहिजे कोणतंही करा एकनिष्ठ एकनिष्ठतेची भक्ती असली पाहिजे मी याचही करतो मला ते बी आवडाले मला हे बी आवडाले मला आनंद संप्रदाय बी आवडालाय मला तीन संप्रदाय आवडालाय विकंड आवडालाय सगळंच आवडाले सगळंच करतो ते जमणार
जसा सतीला पती एक तसा जीवाला देव एक. एकाची करायला ते कोण आहे? पहिलं सांगितलं तुम्हाला आनंद तोच खरा, गणराजा आनंद तोच खरा. त्याची भक्ती पाहिजे. मग जैशी वृक्षमुळी उदक सिंचिता, शाखा पल्लव पावती तत्वता, शेंड्या उदक वार पिता, हे वृक्ष सुकून जाईल. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, जसं झाडाच्या मुळाला पाणी टाकल्यानंतर फांद्याला, फळाला, फुलाला संपूर्ण पाणी पोहोचते. गुरु भक्ती केल्यावर संपूर्ण देवता संतुष्ट होतात. गुरु भक्ती म्हणजे मुळाची भक्ती आहे. भक्ती करत असताना आपल्याला भक्तीचा गुण आणि शेंडा करायला पाहिजे. जीवनामध्ये काम करत असताना, परमार्थ करत असताना आपला परमार्थ मुळाचा चालू आहे, शेंड्याचा चालू आहे, कळायला पाहिजे. ही मुळाची भक्ती. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, मदर देई सद्गुरू. माझा उद्धार झाला हो, सद्गुरू हो झाला. ज्ञानदेवा अंतरी दत्तात्रय योगी. ज्ञानदेवाच्या अंतरात कोण होतं? दत्तात्रय महाराजात अंतरात ते नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे ते होतं. आपण म्हणायला तेच नाम घ्यावं, ते म्हणायचे आम्ही नव बापू, ते नव्हे तेच करा. आपण तेलाच पुसता, त्याला म्हणाला आमचं करा का त्याचं करा, नाही तू तुझ्या वयस आम्ही तुलाच पुसता म्हणाले. असं आपलं झालंय. म्हणून संतांचं सुद्धा वाक्य सर्व संत एकच सांगतात. नाथ महाराज सुद्धा तेच सांगितले. कलियुगी जीवतारक स्वामी दत्तराज येतो, त्यांचे नाम नित्य घ्यावे, हव सिंधूतून करावे. त्यांचे नाम दैत्याता साधे मुक्तीचा योजता. एका जनार्दनी दत्त सभाये आनंद बनत. तुम्हाला टाकणारा कोण आहे? एकच गुरु. म्हणून गुरुची भक्ती पाहिजे. सद्गुरु राजानी सापडे ना सोय, 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 सद्गुरु सांगितले गुरु शिवाय उद्धार नाही. मग ऐसे अल्पावधी
नाही मोक्षाची निशाणी पुण्य सरणे आदे लोटून मृत्यू लोका देवता कशात देवताची भक्ती केल्यानंतर आयशी अल्प अवताराचे भजन असं जर अल्प अवतार तात्पुरते अवतार होते याचं जर भजन केला मोक्षाची नाही निशाणी मोक्षाचा कसा त्याच्या जवळ नाही पुण्य सरल्या देती लोटोने पुण्य सरल्यावर आपल्याला लोटून देतात म्हणून त्याचं भजन आपल्याला करता येणार त्याचं पूजन करता येणार कारण गुरुच आपली माय गुरु माय माय माझे प्रेमाचा माय होय या वेगळे ऐकावतार नारायण नामे मातुर बद्रिकाश्रमाचे नंतर इमानचे राज्य करी तो साक्षात जीवन मुक्त इंद्र केला मानस आणि जीव करण्याचा विषय समर्थ अंश होय मग कपिला आणि सनातन कुमार जमदागरी व्यास ऋषीवर आयत्रिय आणि शैवंत्य थोर आणि निश्चय करून या अशा प्रकारचं गुरु महाराजांचा अवतार आदिनाथ गोरखनाथ गरुड मारुती मच्छिंद्रनाथ वृषभा करुणी नागनाथ हे झाले मुलांपासून हे जे काय अवतार झाले आता आदिनाथ गोरखनाथ गरुड मारुती मच्छिंद्रनाथ वृषभा आणि नागनाथ अवतार तमोगुणापासून झाले माहिती बाकीचे अवतार 10 अवतार रजोगुणापासून हे तमोगुणापासून मग बरीचशी आधी करुणी निशाणी आणि विद्या म्हणून इच्छेचे आणि विष्णू पासून पर्यशी झाले शिष्यराया म्हणून 3 गुण सुद्धा आपल्याला हरिपाठामध्ये सांगितले त्रिगुणासार निर्गुण हे सार त्रिगुणासार निर्गुण हे सार सारा सार विचार काय सांगितलं त्रिगुणासार 3 गुण 3 देवाला बसतात रजगुण ब्रह्माला तमगुण महादेवाला सत्वगुण विष्णूला 3 गुणाचे 3 देव आसार म्हणाले ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यांची भक्ती करू नका निर्गुण सार निर्गुण होय म्हणून काय सांगतात अजून ज्ञानेश्वर महाराज अजून काय सांगतात हरिपाठामधलंच होय म्हणतो नवनीता तैसे आनंदिता
म्हणतो नवनीता तैसे हे अनंता वायावर धरला साई मार्ग मंथन करून घे असं सार काढून जसं दुधामध्ये तूप आहे मात्र दिसणार त्याला प्रक्रिया करावं लागते त्याचं मंथन करावं लागते तेव्हा तूप येते तसं सगळ्या संप्रदायाला हुडकून काढावं लागते मग आपल्याला आनंदाची गुण सापडते ये वय म्हणतो नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांग मार्ग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले कथा सांगून टाका नुसत्याच कथा केल्यानंतर कसं व्हावा जीवाचा उदर कसा होईल कथा तर सगळ्यांनाच माहिती असं असं झाले असं रावणाचा वध केला असं भक्ताची कथा आहे असं प्रल्हादानं असं भक्ती केला श्रीकृष्णानं असं कंसाचा वध केला ही कथा सगळ्यांनाच माहित पण तेच बार बार ऐकवल्यानं कसं व्हावं त्यानं आपल्याला परतून दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र आपण त्यांच्याच याच्यामध्ये धरून चालल्या त्याचं लीला स्मरण करायला त्यानं कसं केलं आपण त्याचं स्मरण चालू आहे नामस्मरण नाही नामस्मरणाचं मग जीवनशक्तीचे तर मुली सांगितले वेद विद्या परंतु परात्पर लागणे विमुक्त झाले का परात्पराला सर्वजण विसरून चालले का जे उदर दृष्टी नाही ब्रह्मणी पडली हे सर्वे मनोनी न कळे पाये उत्तम पुरुष गुरु महाराज या सर्व जगाला कळायला तयार नाहीत या दैवतामध्ये सर्वजण बुडून चालले दैवताचं काम तुम्हाला सांगितलं बहुरूपी बहुरंगी जेव्हा प्रेम लावत जाणं पदरीचा पुढे घेतली राहून आयशी प्रकोन दैवत जोवर पुन्हा असे पदरी तोवर पैसाही शेजारी पुण्यक्षय होता निर्धारी पाच प्रत्येक केलं काटे म्हणून दैवताच्या नादी लागता ना दैवताला सोडून टाकावं लागते आपण म्हणतात दैवताचं करणा गेल्यानं आम्हाला आड येते आम्हाला विघ्न येते नामे विघ्न येते निवारी नामे विघ्न निवारी वरच्या वरी आईशी नामाची थोरी किती मनोनी सांगावी नामाने किती जरी विघ्न झाले तरी कळून जातात नामाचं महत्व मग काचे उदवृष्टी नाही ब्रह्मणी पडले सर्व म्हणून करे पायी उत्तम पुरुष पय पाणी समरसिले ते राजा सनिवडती भले तैसे पाहिजे शोधते सारा सार शोधून करा साराचा सार जसं पुरणपोळी केली सार कराय कसं हे सार कळालं पाहिजे सार आहे पलीकड दुधामध्ये तूप आहे महाराज मात्र दुधात तूप टाकल्यावर मिसळणार लय मिसळ ते परात्पराच्या
कोण आहे आपल्याला केवढं बाबू आपण साधारण माणसं मग भुसापोटी खाली कणाची आणि उसामध्ये गोडी रसाची आचार टाकून साराची परीक्षा झाली पाहिजे. भुसापोटी खाली कणाची उसामध्ये गोडी रसाची आणि आचार टाकून साराची परीक्षा झाली पाहिजे. साराची परीक्षा करा. मग गुळा सारी टाकून दगड आणि वरी चांगला लागे गोड परिपाकाची निवाड गरीब तीस ज्ञान. गोड दिसायला दगड दिसते मात्र त्याला खाल्यावर गोड लागते. गुरु नाव गोड आहे. पितवर्ण पितळ परी सुवर्ण नव्हे केवळ पितळांगी असती मळ सुवर्ण निर्मळ सर्वांगी. पितळ बी तसं दिसते सोन्यासारखं मात्र एकांशी उघड पडते. मात्र सोनं निर्मळ तसं आपले गुरु महाराज गुरुची भक्ती केली पाहिजे. तशी दैवताची भक्ती गरिता जीवान होय मुक्ती म्हणून प्रणावाची दिगंबर तो. तशी दैवताची भक्ती परी जीवान होय मुक्ती मुक्ती प्राप्त नाही त्याच्याजवळ. म्हणून इंद्र धरावाची दिगंबरची तो. गुरु महाराजांना आपल्याला दृढ करावं लागते. आता काय उपाय धरीले प्रेमी भाव उपाय तरी येतो मध्ये संशय त्याची निवृत्ती करा स्वामी. काय करावं लागते दृढाने निश्चयाने पाय धरावे लागतात. बरोबर. दैवता भक्ती निरदायक नाही ज्ञानाचा परिपाक शोधून घ्यावा माझा विवेक जाणते पुरुषी. दैवता भक्ती निरदायक आहे त्याच्याजवळ दया नाही ज्ञानाचा परिपाक ज्ञान सुद्धा त्यांच्याजवळ मिळत नाही. दैव दैवताजवळ शोधून घ्यावा विवेक. म्हणून विवेका जाणून सुखी संसार केला.
देवाची संगत कळली आवळी पावे प्राय निश्चित आणि तैसी दैवता भक्तीची मात आणि निश्चयेशी जाणावे. जसं माणसाला चोरीची संगत लागली चोरीच करावं वाटते तसं होय म्हणजे जसं दैवताच्या नांदी लागल्यावर त्याच्यासारखंच माणूस होऊन जाते त्याच्यामध्ये डुलते. आता नवरात्रामध्ये काय कमी डुलते फक्त हे होय भक्ती दैवताची दैवता भक्ती नाचाय लावते आणि गुरु भक्ती समाधी लावते. गुरु भक्तीनं मन शांत होते आणि दैवता भक्तीनं मन विचलित होते. माणसं नाचतात नाचायची सोय तिथं कुठे राहू द्या. दैवता भक्ती म्हणजे नाचणं तिथं पक्कच आहे. कोणतंही भक्ती राहू द्या मग नवीन त्या भक्तीमध्ये तिथं नाचणं जिथे आला हे दैवता भक्ती. दैवता परामचक आकृष्ट निरदायक जन्म मरणापासून सुटका नव्हे कदा काळे. आकृष्ट निर्दायक जन्म मरणाची सुटका त्यांच्यापासून होऊ शकत नाही त्यांची भक्ती केल्यानंतर. सिद्ध साधक मुनिजन पंडित श्रोते विचक्षण प्रौढ प्रबुद्ध प्रसन्न वदन आणि सकळा याची विनवणी. तुम्ही सर्व जणाला एकच विनवणी आहे म्हणजे गुरुभक्त तिच्या काय म्हणाला गुरुभक्ताचा तुम्हाला एकच आहे बाबू विनवणी. दैवता भक्ती सोडून टाका. गुरुचे पाय धरा प्रेमपूर्वक विश्वासानं. बरेच जण भक्ती करावे मात्र विश्वासच नाही. विश्वास मूर्खावर ठेविता भाव येते कैसा देवानी देव. विश्वास अरे देव पैसा बदावे कांबळाशी शोधावे त्रय प्रचंडीशी आणि ग्रहण करावे पूर्ण ज्ञानाशी सपोलपणे. बदावे कांबळाशी ग्रहण करावे पूर्ण ज्ञानाशी आणि सपोलपणे सगळं असं खोलीमध्ये जाऊन ज्ञान घ्या म्हणाले. सारा सारे निवडावे हरे ते हृदय धरावे खोटे पैसे त्यागावे आणि मनातून सर्वता. सारा सारा निवडावे हरे ते हृदय धरावे जे खराय त्या हृदयामध्ये धरा. ज्ञान देव म्हणे तरलो साच कृपे. ज्ञानदेव महाराजांना कळालं म्हणून वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी गेली आणि 21व्या वर्षी समाधी घेतली. त्याचा अवतार कार्य संपलं. देहाची आसक्ती नव्हती आसक्ती सोडून टाकले होते. नकोच जितकं आहे तेवढंच होय. आपलं कसं वाले किती जरी वय झालं तरी बापू नाही अजून आमचं काय वय झाले. आम्हाला घर सोडावं वाटणं आले सत्याला यावं वाटणं आले. कसं करावं हे आपल्याला लागले. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना श्रोतीनं ठेवावे दोषण सारा सार विचार आणि पूर्ण चातुरी केला पाहिजे. श्री निजात्मा बोध गुरु शिष्य संवाद अवताराचे वर्णन प्रसिद्ध संपूर्ण प्रथमाध्यायी. प्रथमाष्टकाक्षरी द्वितीय नाम चतुर विशंती अक्षरे आणि तृतीय नाम 23 अक्षरे. षोडशाक्षरी चौथी नाम जाणीचे. पंचम नाम 12 अक्षरे. षटम नाम चतुर विशद अक्षरे. सप्तम नाम 13 अक्षरे. ऐसे जाणून तू शिष्य राया. सर्व नामाचे अक्षर सांगितले. 7 नामाचे अक्षर सांगितले. 7 नामाची 128 अक्षर. 128 अक्षर स्मरावे निरंतर मनी मळ निरंतर आणि मजावे एकदा शिष्य राया. असे 21 अक्षर 128 अक्षर तुला स्मरण निरंतर करावं लागते. हे माळ सांगितली नाही. मनी मन माळ निरंतर मनामध्ये नाम सुरू ठेवा म्हणाले. माळ घेऊन बसू नका मात्र बसा लागते. जीवाला वळण लावावं लागते. म्हणून इथे श्री निजात्मा बोध गुरु शिष्य संवाद अध्यात्म स्वरूप अवतार चरित्र वर्णन आणि नाम प्रथमाध्याय संपूर्ण गोडा. सद्गुरु
सद्गुरु महाराज की जय। राय रावण श्री गुरुमूर्ती आली पिवळ्याशी दत्तवीर महाराज दीक्षा दिली स्वामीशी श्री दत्ताची पूजा करता रात्र दिवस मुक्ती दत्त नामाचा गोचा जय देव जय देव
हृदयाने सद्गुरु स्वामीने माया विरहित केले सद्गुरु स्वामी माया विरहित केले ज्ञान भक्ती राजाचा प्रसाद घेऊन आदि अनादि भजते भज देव देवा सुरवर इंद्र करिता सेवा करिता उजलिया जीवा हा प्रसाद शर्वा